हॅलो नमस्कार, मी माधुरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज पुण्यामध्ये SPPU जी गार्डन आहे त्या ठिकाणी ग्राउंड आहे त्या ठिकाणी साडी रन तनयराचं साडी रन हे इव्हेंट आहे। तर सकाळचे वाजलेले आहेत 5:45 आणि मी उठून झालेली होती 4:30ला मी उठलेली आहे। मी अशी रेडी झालेली आहे तनयरा साडी रनसाठी। तर मी आज महाराष्ट्रीयन हा गेटअप केलेला होता। तर मी आणि माझ्या फ्रेंड्स मिळून आम्ही जाणार आहोत पुण्यामधील या ठिकाणी। तर चला मग भेटूया आपण त्या ठिकाणी काय काय होणार आहे हे मी या ब्लॉगमध्ये आज मला दाखवणार आहे। तर आता सकाळच्या 5:30 वाजता आम्ही केली होती कॅब। आम्ही तिघीजण मिळून निघालो होतो तनयरा साडी रनसाठी। पहाटे उठायचं म्हणजे थोडंसं अवघड जातं आणि त्यातले त्यात सुट्टीचा दिवस म्हणजे खूपच जास्त अवघड जातं। पण आम्ही हा विचार केला का नाही आजचा दिवस आपण स्वतःसाठी दिला पाहिजे आणि आजच्या दिवशी आपण छानपैकी स्वतःसाठी एन्जॉय केला पाहिजे। म्हणून आम्ही आज सकाळी 4-4:30ला उठलेलो। आम्ही तिघीजणी पोचलो होतो तनयरा रन साडी रन या ठिकाणी। तर आम्ही पोचलेलो आहे फायनल डेस्टिनेशनच्या जवळ। तर तुम्ही बघू शकता आम्ही खूप जास्त खुश होतो, आमच्या फेसवर आमचं खुशी झळकत होती। थोडंफार उजेड झालेला होता आणि इथे आम्हाला भेटलेले होते तनयरा साडी रनसाठीचे एक छानपैकी गुडीज। त्यामध्ये आम्हाला हँड बँड भेटले होते जे की आम्हाला हँडमध्ये टाय करायचे होते। हे होतं ते ग्राउंड ज्या ठिकाणी आम्ही आलेलो होतो। खूप सारे ब्युटिफुल लेडीज इथे साडीमध्ये आलेल्या होत्या। वेगवेगळ्या साड्यांच्या टाईप्स, वेगवेगळ्या साड्या त्यांनी कशा घातलेल्या होत्या हे देखील तुम्हाला इथे खूप सारं पाहायला भेटेल। पिंची या ब्रँडचं इथे तुम्हाला बलून्स पाहायला भेटतील। ते ब्रँड देखील या ठिकाणी तुम्हाला पाहायला गुड। आणि मला आत्ताच कळलं की पिंचीचा कलर आणि माझा कलर मॅच झालाय। आपण लवकरात लवकर साडी रनला सुरू करतोय। तनयरा साडी रनला ती पुण्याची आहे त्यामुळे मी पण जरा कॉलर कार्ड करू शकते। माझं शिक्षण पुण्यात झालंय त्याच्यामुळे पुणेकर आपण असतो छान असं मी पण म्हणू शकते। चला सगळ्यांनी प्लीज लवकर या स्टेजच्या मध्ये जेणेकरून वॉर्मअपचंही वॉर्मअप होऊन जाईल। तर आम्ही एक्साइटेड होतो रनसाठी साडी रनसाठी। त्याआधी इथे झालेला होता झुम्मा सेशनमध्ये देखील आम्ही खूप एन्जॉय केलेला होता। अगदी मनापासून आज आम्ही खुलून नाचलेलो आहोत। तर आता इथून सुरू होते रनिंगसाठी तुम्हाला एक स्टार्टिंग पॉईंट दिलेला होता। त्या ठिकाणी ढोल ताशा पथकांनी आमचं छानपैकी स्वागत केलेलं होतं आणि आम्हाला खूप छान असे पॉझिटिव्ह वाईब्स इथे येत होते। ढोल ताशा पथकाचा इथे छान प्रकारे एक आमच्यासमोर एक शो झालेला होता आणि त्यानंतर आमची रनिंगची सुरुवात झालेली आहे। जवळपास रनिंगसाठी 3 किलोमीटर असं अंतर होतं, जाण्यासाठी 1.5 किलोमीटर आणि येण्यासाठी 1.5 किलोमीटर। तर इथून आमचं स्टार्ट झालेलं आहे मॉर्निंग रन। थोडंसं आम्ही थकलो होतो म्हणून मध्येच आम्ही वॉक सुरू केलेला होता। प्रत्येक ठिकाणी त्यांनी छान अशी अरेंजमेंट केलेली होती। छानपैकी आपल्याला पाण्याची सोय देखील पाहायला मिळाली होती आणि लेमन गोळी देखील आम्हाला मिळाली जेणेकरून आम्हाला आमच्या लहानपणीची आठवण झाली। खूप सारे लेडीज इथे वेगवेगळ्या अटायरमध्ये वेगवेगळ्या साड्यांच्या गेटअपमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। कोणी बेंगॉली वेअर केलेलं होतं, तर कोणी महाराष्ट्रीयनमध्ये होतं, तर कोणी पेशवाई अक्षरशः पेशवाई पगडी घालून देखील एकजण आलेली होती। तर त्यांच्यासोबत मी छानपैकी फोटो घेतला। इथे तुम्हाला लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सगळ्या प्रकारच्या लेडीज पाहायला मिळाल्या असतीलच या माझ्या व्लॉगमध्ये। तर आम्ही इथे पोचलो होतो 1.5 किलोमीटरच्या जवळपास। इथून आम्हाला टर्न होता आणि सेम 1.5 किलोमीटर आम्हाला पुढे रन करायचं होतं। तर टोटल आम्हाला 3 किलोमीटर रनिंग करून झाल्यानंतर आम्हाला परत त्याच ठिकाणी यायचं होतं। त्या ग्राउंडवर आल्यानंतर परत आम्हाला खूप छान फील झालं कारण परत त्यांनी छानपैकी डान्स सेशन सुरू ठेवला। त्याच्या आधी आम्हाला इथे एक छानपैकी लेडीजसाठी गेम ऑर्गनाईज केलेला होता। तर त्यात देखील मी खूप छान प्रकारे एन्जॉय केलेला होता। तर हे झाल्यानंतर आम्ही परत त्या ग्राउंडमध्ये आलेलो। तिथे परत डान्स सुरू झालेला आणि अजून माझे पाय थिरकले आणि अजून आम्ही परत लोकांनी डान्स केलेला होता।
आधीच्या काळामध्ये लोक नऊवारी घालून खरंच कामं कशी करत होती ना, हे मला आज कळालं. कारण नऊवारी साडीमध्ये मी आज रनिंग केली. खरंच हे एक वेगळा अनुभव होता. मला असं वाटतं की अशा इव्हेंटमध्ये सर्वांनी पार्टिसिपेट केलंच पाहिजे. तर इथे आलेलो होता आरजे संग्राम 95.3 इथून. पहिला जिंदाबाद डायरेक्ट मला माहिती आहे कूल डाऊन करायचं, पण थोडे ते बॉम्ब होणारच आहेत आता. मी आय नीड 2 minutes टू. सो थँक्यू व्हेरी मच पोलीस ऑफिसर, राईट. पण मला नेहमी असं वाटतं की ॲज आय ग्रो ओल्डर. यांनी या ठिकाणी स्नॅक्स देखील अरेंज केलेलं होतं. स्नॅक्स म्हणजे जस्ट दही भेटलं होतं, बनाना भेटला होता, त्यांचा बॅच भेटला होता. त्यासाठी त्यांनी हातावर आमच्या मार्क केलेला होता. ज्या ज्या लोकांनी रन केलेलं होतं त्यांच्यासाठी कॉम्प्लिमेंटरी म्हणून छोटंसं स्नॅक्स त्यांच्याकडून प्रोव्हाइड झालेलं होतं. तर हे देखील खूप छान होतं. आणि काही अजून गेम्स होते जे की तुम्ही ते गेम केल्यानंतर तुम्हाला तिथे टी शर्ट देखील मिळणार होतं. पण आम्ही तिथे जाऊन पार्टिसिपेट नाही करू शकलो. तर आम्ही मस्तपैकी ढोल ताशाचा एन्जॉय घेतलेला होता. आणि तिथे काही फोटो बूथ होते. त्या फोटो बूथवर आम्ही छानपैकी फोटो काढलेले होते. फोटोग्राफरने देखील खूप छान आमचे फोटो काढलेले आहेत. आणि हे फोटो तुम्हाला पाहायला मिळतील तनयरा सारी रन पुणे यांच्या फेसबुक पेजवर किंवा यांच्या इंस्टाग्राम पेजवर. तर हा होता आमचा एन्जॉयबल सारी रनचा इव्हेंट. तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा माहोल किंवा हा प्लेस किंवा हा इव्हेंट तुम्हाला कसा वाटला हे देखील नक्की सांगा. आजचा माझा अटायर कसा वाटला नक्की सांगा. ऑलवेज मी साडी लवर माधुरी दीक्षित आहे आणि मला साडी खूप जास्त आवडते. प्रत्येक माझ्या रीलमध्ये तुम्हाला साडी पाहायला मिळेल. तर हा होता माझा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आता झालेला आहे पूर्ण ग्राउंड खाली आणि आम्ही देखील थकलेलो होतो. तरी 9:30 वाजले होते. तर आता आम्ही जातो आहे आमच्या घरी. तर तसंच आम्ही कॅब बुक केलेली आहे आणि भेटूया आपण पुन्हा नवीन अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.